नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा सण आहे. हा सण वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. 2026 मध्ये अक्षय तृतीया रविवार 19 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. अक्षय तृतीया या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य, दान किंवा कोणतीही खरेदी ज्याचा कधीही क्षय होत नाही किंवा जे कधीही नष्ट होत नाही असे फळ देते, अशी मान्यता आहे की या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू विशेष प्रसन्न असतात. म्हणूनच या दिवशी लोक सोनं चांदी खरेदी करतात. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे की ज्याचा कधीही नाश होत नाही. या दिवशी केलेले दान, जप, तप, पूजा आणि खरेदी अक्षय फळ देते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. अक्षय तृतीयेला स्नान, दान, पूजा आणि शुभ कार्य केल्याने व्यक्तीला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. नवीन व्यापार सुरू करणे, गृहप्रवेश, विवाह, मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले कोणतेही मंगल कार्य सदैव फलदायी ठरते. वर्षभरामध्ये येणाऱ्या 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आहे. गुढीपाडव्यानंतर येणारा हा दुसरा मोठा शुभ मुहूर्त आहे. म्हणूनच या दिवशी आपल्याला अक्षय फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर काही चुका टाळायच्या आहेत आणि अक्षय तृतीयेच्या आधीच घराबाहेर ही एक वस्तू आपल्याला काढून टाकायची आहे. नाहीतर आपल्या मागे दारिद्र्य लागते, माता लक्ष्मी ही नाराज होते. तर अशा कोणत्या वस्तू आपल्याला अक्षय तृतीयेच्या आधी घराबाहेर काढून फेकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर शेजारील हाय बटनलाही प्रेस करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया ही शुभ तिथी असणार आहे आणि या शुभ तिथीच्या आधीच आपल्याला घराच्या बाहेर या काही वस्तू ज्या आहेत त्या काढून फेकायच्या आहेत. या अतिशय अशुभ वस्तू असतात. यातली एक तरी वस्तू ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते, जी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढवते, निगेटिव्हिटी वाढवते. म्हणूनच या त्रासापासून आपल्याला मुक्त व्हायचं असेल, आपण जे काही कष्ट करतो, ज्या काही सेवा करतो, ज्याचं आपल्याला फळ मिळत नाही, म्हणूनच आपण म्हणतो की आपल्या घरातल्यांची प्रगती होत नाही, काही ना काहीतरी अडथळे आपल्या आयुष्यामध्ये येतात, आपलं काम पूर्ण होत नाही, मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही, कर्जबाजारीपणा झालेला आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दूर होण्यासाठी आणि आपल्या कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपण काही विशिष्ट तिथींवरती उपाय करतो. पण त्याचबरोबर घरात असलेल्या या अशुभ वस्तू ज्या आहेत त्या घराबाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे. काही नियम जे आहेत ते आपण काही विशिष्ट तिथींना पाळलेच पाहिजेत, तरच आपण केलेल्या सेवेचा, आपल्या केलेल्या उपायांचा आपल्याला लाभ होतो. आपल्या घरामध्ये त्या विशिष्ट तिथींवरती चांगली ऊर्जा घरामध्ये येते. कारण घरामध्ये अशा काही वस्तू ठेवलेल्या असतात ज्या नकारात्मक असू शकतात किंवा सकारात्मकही असू शकतात आणि त्या वस्तूंचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडत असतो. प्रत्येक वस्तूची स्वतःची एक ऊर्जा असते. ती ऊर्जा जर आपल्याला ओळखता नाही आली तर मग घरामध्ये भांडण, कटकटी होतात, घरामध्ये पैसा टिकत नाही, घरामध्ये आजारपणं वाढतात. आपलं घर जे आहे ना ते सगळ्या या वस्तूंनी भरलेलं असतं आणि घरामध्ये जी नाही ती वस्तू आपण ठेवत असतो. पण आपण विचार केला पाहिजे की आपल्या ह्या घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंचा आपल्याला खरंच फायदा होणार आहे की आपल्याला त्याचे काही परिणाम भोगावे लागणार आहेत. पण आपण जर काही शुभ तिथींच्या आधीच एखादं पाऊल उचललं तर नक्कीच आपल्याला त्या संकटापासून किंवा आपल्या आयुष्यात येणाऱ्या नकारात्मक शक्तींपासून आपल्याला आपलं घर सुरक्षित ठेवता येतं. आपली देखील यामुळे प्रगती होत असते. म्हणूनच या काही वस्तू ज्या आहेत त्या आपण अक्षय तृतीयेच्या आधी घराबाहेर काढून फेकायच्या आहेत. कारण बघा, अक्षय तृतीया या दिवशी आपण जे काही काम करतो त्याचं आपल्याला अक्षय फळ मिळतं, ते टिकून राहतं. म्हणूनच या दिवशी आपण सोनं, चांदी, मौल्यवान वस्तू खरेदी करतो. आपण जे काम करू, जे काही पुण्य कमवू त्या गोष्टीमध्ये आपल्याला या दिवशी केलेल्या उपायांमुळे कधीच आपली फसवणूक होत नाही. त्याचं फळ हे आपल्याला अक्षय मिळतं. म्हणूनच आपल्याला अक्षय पुण्यफळ प्राप्त करायचं असेल, देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित करायची असेल तर आपण
अक्षय तृतीयेच्या आधीच आपल्याला घराबाहेर काढून या काही अशुभ वस्तू ज्या आहेत त्या फेकायच्या आहेत. कारण या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी काही सेवा करतो, पूजा करतो, त्यामध्ये आपल्याकडून काही चूक होऊ नये, केलेल्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळावं म्हणूनच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी या काही वस्तू आपल्या घरामध्ये पडलेल्या असतील तर त्या आपल्याला ताबडतोब घराबाहेर काढून फेकायच्या आहेत. त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरात आपण साठवून ठेवलेल्या, तुटलेल्या, फाटलेल्या चपला. आपण ज्या काही जुन्या चपलांचे जोड घरामध्ये ठेवतो, यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जाते. मग अलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते. म्हणूनच अक्षय तृतीया येण्याच्या आधी आपल्या घरामध्ये जर चपला काही तुटलेल्या असतील, आपण त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. पण ह्या वस्तू आपल्या आयुष्यावर, आपल्या प्रगतीवरती खूप फरक पाडतात. म्हणूनच आपल्या घरातील तुटलेल्या चप्पल, बुटांचे जोड असतील, आपल्या लहान मुलांचे शूज जे त्यांना येत नाहीत, ते चांगल्या स्थितीमध्ये असतील तर ते तुम्ही कोणाला दान करू शकता. पण ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला ताबडतोब घराबाहेर नेऊन फेकायच्या आहेत. त्यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरातील खराब झालेले भांडे, तुटलेले भांडे. घरामध्ये असे भांडे असतील तर अशांतता निर्माण होते. यामुळे देवी लक्ष्मी घरामध्ये राहत नाही. कारण जिथे भांडण, तंटे, वादविवाद होता, तिथे देवी लक्ष्मी कधीच टिकत नाही. जिथे आनंदाचं वातावरण असतं अशाच घरामध्ये देवी लक्ष्मी ही कायम वास करते. म्हणूनच आपल्याला आनंदाचं वातावरण निर्माण करायचं असेल आणि तुटलेल्या, फुटलेल्या भांड्यामध्ये नकारात्मकता असते, ती काढून घराबाहेर फेकायची आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे तुटलेले, फुटलेले भांडे अक्षय तृतीयेच्या आधी तुम्ही घराबाहेर काढून फेकायचे. घरामध्ये मोजकीच भांडी ठेवा, पण ती सुस्थितीमध्ये असावीत. आपण बऱ्याचशा वस्तू घेतो, त्या वापरत देखील नाहीत आणि कालांतराने त्या खराब देखील झालेल्या असतात. त्याकडेही आपण दुर्लक्ष करतो. पण हे दारिद्र्याचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यानंतरची पुढची वस्तू म्हणजे घाणेरडे कपडे. बघा, स्वच्छता देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्याचबरोबर घरामध्ये खराब झालेले, फाटलेले कपडे पडलेले असतील, घर स्वच्छ ठेवायचं आणि एकीकडे कपड्यांचा ढिगारा साठवून ठेवायचा, ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता साचून राहते. म्हणूनच आपल्याला असे जे कपडे आहेत तर ते फाटलेले असतील तर ते तुम्ही काढून टाकायचे आहेत. कचऱ्याची गाडी येते त्याच्यात देऊन टाका किंवा तुम्ही एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला देऊन टाका. जेणेकरून ती व्यक्ती ते कपडे कुठेतरी त्याची विल्हेवाट लावेल आणि तुम्हाला वस्त्रदान केल्याचं पुण्य देखील लाभेल. जे सुस्थितीमध्ये असतील असेच कपडे तुम्हाला दान करायचे आहेत. जे खूप फाटलेले असतील ते तुम्ही जाळून टाकू शकता किंवा घंटागाडीमध्ये तुमच्याकडे येत असेल तर त्या गाडीमध्ये देऊन टाकायचे आहेत. कोणाला कपडे देताना नेहमी लक्षात ठेवा की ते स्वच्छ धुवूनच द्यायचे असतात. तुम्ही समजा एखादा टॉप घातलेला आहे आणि तुम्हाला आता वाटलं की हा घालायचा नाही, तर असाच काढून तुम्हाला द्यायचा नाही. कारण आपली ऊर्जा या कपड्यांमध्ये असते. त्यामुळे आपली ऊर्जा कोणाला तरी देत असताना ती स्वच्छ धुवूनच ते कपडे आपल्याला द्यायचे आहेत. आणि खूप फाटलेले वगैरे कपडे असतील तर असे देखील कोणाला दान म्हणून देऊ नये. आणि ते खूप सुस्थितीमध्ये नसतील तर ते तुम्हाला टाकून द्यायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये जर सुकलेलं झाड असेल, आपण घरामध्ये बरीचशी झाडं लावतो, पण काही रोपं जे आहेत ते अचानकपणे आपण एखाद्या वेळेस गावाला वगैरे गेलो, ते सुकून जातं, त्याकडे आपण लक्ष देत नाही. पण असं सुकलेलं झाड जे आहे ते अलक्ष्मीला, दरिद्रतेला आकर्षित करत असतं घरामध्ये. यामुळे वास्तुदोष देखील निर्माण होतात. म्हणूनच आपल्या कोरड्या रोपाला घरातून काढून टाकायचं आहे. आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी यासाठी या छोट्या छोट्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये ज्या नकारात्मकता निर्माण करतात त्या काढाव्यात. कारण सजीव रोपच देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जे रोप खूप सुकलेलं आहे असं ताबडतोब घराबाहेर काढून फेकावं. झाडाची पानं जर पिवळी पडलेली असतील तर ती तुम्ही काढून फेकू शकता. पण असं निर्जीव रोप जे आहे, ज्यामध्ये जीवच राहिलेला नाही, असं रोप आपल्याला घरामध्ये अजिबात ठेवायचं नाही. झाडामुळे आपल्याला कधी कधी त्रास पण सहन करावा लागतो. त्यामुळे झाड जळालेलं वगैरे असेल, खराब झालेलं असेल, सुकलेलं असेल, पिवळं झालेलं असेल, ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सेवा करा, नका करू, पूजा करत असाल किंवा नसाल करत तरी देखील स्वच्छता तुम्हाला करायचीच आहे. अस्वच्छता जिथे घाणेरडेपणा असतो अशा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि आपण केलेल्या सेवेचं फळ देखील आपल्याला मिळत नाही. म्हणूनच आपल्याला लक्ष्मीच्या या दिवशी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी, जो 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो, या दिवशी आपण आपल्या घरामध्ये जर घाणेरडेपणा ठेवला तर तो आपल्या मनालाही पटणार नाही. मग भले तुम्ही कितीही पूजा वगैरे केली, पण घरामध्ये अस्वच्छता असेल, घरामध्ये साठवून ठेवलेली घाण असेल, तर आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी टिकणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे.
देवघरामध्ये देखील तुटलेले फुटलेले देव जे खूप खंडित झालेले आहेत, असे देव जे आहेत ते ठेवू नये असं म्हणतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं चांदी खरेदी करतात. त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये खंडित झालेली मूर्ती असेल तर ती तुम्हाला आधी अक्षय तृतीयेच्या आधी काढून टाकायची आहे. पण सोनं चांदी खरेदी करणं नाही झालं तरी जी देवाची मूर्ती तुमची खंडित झालेली आहे, अशा देवाची मूर्ती तुम्ही खरेदी करून आणू शकता. आणि खंडित झालेल्या, तुटलेल्या, फुटलेल्या फोटो फ्रेम देवाच्या असतील किंवा इतर कोणत्याही फोटो फ्रेम्स असतील तर त्या तुम्हाला ताबडतोब घराबाहेर काढून फेकायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण घरावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढत असतो. पण तसंच धूळ असलेलं दारावरती स्वस्तिक काढायचं नाही. तर दार जे आहे ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. दाराचा जर आवाज येत असेल, म्हणजेच बऱ्याचदा बंद दार उघडताना आवाज येतो, तर असा आवाज देखील घरामध्ये दरिद्रता आणतो. म्हणूनच ते चांगलं मानलं जात नाही. म्हणूनच आपल्याला हे दार जे आहे ते नीट करून घ्यायचं आहे. दार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. घरातील चाळी जळमटं वगैरे असतील तर ती काढून मगच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. त्याचबरोबर देवघरामध्ये खूप खराब झालेले दिवे असतील, तेलकट, तुपकट झालेले, तर असे दिवे स्वच्छ करून घ्यायचे आहे. देवघर तसंच देवघराखालील ड्रॉवरमध्ये काही वस्तू, काही घाण जी आहे ती साचून राहते आणि आपण वरवर पूजा करतो, पण देवघरामध्ये साचलेली धूळ किंवा घाण जी आहे ती देखील आपण केलेल्या सेवेचं किंवा पूजेचं फळ आपल्याला मिळू देत नाही. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. घर व्यवस्थित टापटीप ठेवायचं आहे. भलेही तुमचं घर 2 रूमचं आहे, पण जिथल्या तिथे वस्तू असतील ना, तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते. म्हणून या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जर तुटलेला झाडू वगैरे असेल, तर तो देखील अक्षय तृतीयेच्या आधी घराबाहेर काढून फेकायचा आहे. लक्ष्मीपूजनाचा झाडू आपण त्रयोदशीला खरेदी करतो. कारण झाडू जो आहे तो लक्ष्मीचे एक स्वरूप मानला जातो. म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील तुटलेला, फुटलेला झाडू जो आहे, तो घराबाहेर काढून फेकायचा आहे. त्याचबरोबर बंद पडलेलं घड्याळ असेल, बंद पडलेली इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणं असतील, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो, ती नीट करून आणावीत किंवा ती घराबाहेर काढून फेकावीत, ज्यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते. अशा तुटलेल्या, बंद पडलेल्या वस्तू घरामध्ये वादविवाद, कुटुंबियांमध्ये मतभेद, वादविवाद निर्माण करतात. अशा वस्तू ज्या आहेत, त्या अक्षय तृतीयेच्या आधी घराबाहेर काढून फेकायच्या आहेत. नाहीतर आपल्या मागे दारिद्र्य लागतं. देवी लक्ष्मी जी आहे ती आपल्या घरावरती नाराज होते. या दिवशी लक्ष्मीनारायणाची सेवा आपल्याला करायची आहे. त्यामुळे घराची स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं आहे. तर येणाऱ्या अक्षय तृतीयेच्या आधी या काही वस्तू ज्या आहेत त्या ताबडतोब घराबाहेर काढून फेकायच्या आहेत. चला तर मग अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.